मेडनवर टाकण्याचं मोठं कौशल्य पूर्ण करणारा स्वयंभू भुवनेश्वर संघाचा गोलंदाज. येस, आणि आमचे मित्र अर्थातच खऱ्या अर्थानं अंकुश बामणे आणि तानाजी मोरे यांचेही मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण बघा, सामना जरी त्यांचा संघ पराभूत झाला असला तरी सुद्धा ते या ठिकाणी स्टेजवरती येऊन पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले आहेत. संकेतजी देशमुख यांच्याकडून सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा. पहिला चेंडू यावेळेला शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या हातात, पहिला फलंदाज बाद. for confidence, C for confidence, I for reliability, I for intelligence, C for commitment, K for knowledge, E for enthusiasm and T for talent. That's it for you, Vicky Padge. What a bowling. पहिला चेंडू या वेळेला आणि पहिल्या चेंडूवरती पहिला हादरा, पहिला गडी गारद असे आमचे समालोचक मित्र दशरथ पाटील नेहमी अनेक शब्दांमध्ये ते गुंततात. अलीकडच्या काळामध्ये आमचे डीजे मास्टर तीच ऑडिओ करून ऐकवतात सुद्धा. कदाचित जर पेटंट केला तर प्रत्येक दशरथ पाटील यांना त्याचे अनेक सारे पैसे सुद्धा मिळू शकतात. पण वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे पहिल्या चेंडूवरती गडी गारद केलाय. मी सरळ तुषारजी शिंदे यांना विनंती करतो की रसिक प्रेक्षकांमध्ये जाऊन समालोचन करायला सुरुवात करतो, कारण तिथून खरी अर्थाने एक वेगळी गंमत असणार आहे. येस, पुढचा चेंडू यावेळेला आणखीन एक चेंडू हवेत आहे. यष्टी रक्षक जवळजवळ पाठलाग करण्यामध्ये यशस्वी ठरलेत असं मला वाटलं होतं, पण थोड्या अंशी का होईना प्रयत्न कमी पडलेले पाहायला मिळालेत. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतात, पण हा प्रयत्न कमी पडल्यानंतर जीवनदान मिळालंय फलंदाजाला. आलो तुझ्याकडेच आलोय, नाही तुझ्याकडे आलोय मी. श्री धावीर चषकामध्ये माझे मित्र या ठिकाणी धनंजय पोगळे सुद्धा उपस्थित आहेत. खराबटीचे अनेक चांगले फलंदाज मैदानात बॅटिंग करतात. संकेत देशमुख सुद्धा आहेत. येस, संकेत सोबत बसणं म्हणजे एक वेगळा मान असतो. सो संकेत देशमुख यांच्याकडे मी जाणार आहे या षटकाच्या नंतर गोलंदाजीसाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल होतोय. पिंगळसाई संघ जरी पराभूत झाला असला तरी सुद्धा अनेक साऱ्या गोष्टी आहेत. आपण पाहतोय ना की या स्पर्धेच्या निमित्तानं आकाश कडव अनेक क्षणचित्रे कॅमेरामध्ये कैद करताना धावीर चषक 2024च्या अनेक आठवणी आमच्या समवेत आहेत. तुषारजी शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या स्पर्धेला एक वेगळं रूप दिलंय. बघा, आमचे नारायण दादा तिथे स्पर्धेसाठी कुठल्याही त्यांच्या नेहमीच्या पेरावात असतात. कुठलाही मोठा गवगवा नाही, कुठलीही मोठी स्टाईल नाही, पण स्पर्धेसाठी जी जी मेहनत घ्यायची आहे ती सर्व ही मंडळी घेत असतात. या सर्व मंडळींचं महत्व फार अधोरेखित करणार आहे. तिकडे आमचे नरेश दादा सकपाळ जेवणाची तयारी बघत असतात, कधी समोर येणार नाही. इथे धनंजयजी पोगळे आहेत, ते विकेटची कामगिरी बघत असतात. आमचे अजून काही सहकारी आहेत, दत्ता महागावकर यांचंही, सुनील दादा चोरगे, या सगळ्यांचं महत्व तेवढंच अधोरेखित करणार आहेत. आणखीनही काही आमचे सहकारी आहेत, मनोज दादा, विनोद, येस विनोद चोरगे, राजू केरकर, ही सर्व मंडळी आहेत ना, खूप मेहनत घेतात ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी. आणि धावीरच्या अगदी पहिल्या वर्षापासून तुषारजी शिंदे यांनी अनेक मेंबर यामध्ये वाढवलेले पाहायला मिळाले. वेळा जोरदार अपील आणि आणखीन एक फलंदाज बाद. स्वयंभू संघाला मिळालेलं हे दुसरं यश. जबरदस्त, अगदी ठेवणीतला अस्त्र. आज आपण पाहिला तर जसप्रीत बुमराचा ही एक चेंडू आलाय, काय चेंडू टाकला, फलंदाजाला बेट केला आणि त्रिफळाची तो व्हिडिओ व्हायरल होतोय, तो सुद्धा बघा. आजच्या टेस्ट मधला आहे तो, पण जबरदस्त बुमराचा चेंडू, हाही त्याच पद्धतीचा चेंडू होता. टाकलाय अतिशय खोलातला चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर घेतली विकीने अफलातून अशी फलंदाज कोणाची, योगेश लोटनकरची विकेट. ही महत्वाची विकेट होती. अल्पेश पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर.
खाराटे एक्सप्रेस ऑन द वे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली आहे. पण मात्र या प्लॅटफॉर्मचं नाव आहे धनंजय पोकळे. विनोद चोरगे या प्लॅटफॉर्म वर ही गाडी आली. कारण खारापटी म्हटलं की बऱ्याच अंशी हे गुरुवर्य राहिलेत. क्रिकेटचे बरेच धडे धनंजय पोकळेने क्रिकेट कबड्डी मध्ये बरेच धडे दिलेत आणि त्याचाच आज अंदाज घेत आहेत. मग अशा बाईट मध्ये सुरागने सांगितलंय काही करीन पण 10वीरी चषकाला खेळीन. आता तुला हे मनात बिंबवलंस आणि या चषकाची किती व्याप्ती मोठी झाली. अख्ख्या महाराष्ट्राने या चषकाची नोंद घेतली. अल्पेश पाटील आपल्या षटकातील पोहोचा चेंडू टाकलाय, त्याला स्क्वेअर लेग मध्ये टोलवला. क्षेत्ररक्षक आहे, घेईल झेल समाप्त करेल. याही फलंदाजा खेळ स्वयंभू भुवनेश्वर संघ ठरतोय वरचढ. कृष्णाचा रंग बघितला तर तो आहे सावळा. इथं मात्र चेंडू पुन्हा एकदा फुटला जातोय. चेंडू जर चेंडू फुटला तर तो ग्राउंड मध्ये राहिला. जो नियम असेल तो निर्णय असेल अर्थात तो चेंडू होईल डेड. आणि जर हा चेंडूवर षटकार चौकार असता तो मिळाला असता चौकार आणि षटकार. पण मात्र चेंडू मैदानात आहे. फलंदाज बाद झाला होता पण तो पुन्हा एकदा या चेंडू फुटल्या कारणाने असेल मैदानात. राजेशला मिळालेल्या जीवदान, या जीवदानाचा फायदा किती पर्यंत उचलेल राजेश. करावी लागेल करामत आता राजेशला. नशिबाचा पत्ता तर त्याच्या बाजूने आलाय. पण मात्र अल्पेश पाटील आपल्या नशिबावर आज मात्र खुश असेल. आज आपला नशीब आजमावतोय स्वयंभू भुवनेश्वर संघाकडून. आपल्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची एज घेतली होती. इथं मात्र कुठल्या पद्धतीचा थ्रो, नाराज होतात खेळाडू एकमेकांवर. चांगली संधी निर्माण झाली होती मात्र संधीचं सोनं प्रत्येक वेळेला होतच असं नाहीये. थोडीशी चूक झाली त्या कारणास्तव कोणती धाव नाही आहे. कारण रोहनला माहित आहे की ही धाव किती धोकादायक ठरू शकते. चांगल्या पद्धतीचा खेळ रंगलाय. आजच्या दिवसातला आपला हा शेवटचा सामना असेल आणि यातील जिंकलेला संघ हा नक्कीच बक्षीस पात्र या स्पर्धेत मध्ये दाखल होईल. हा चेंडू टाकलाय, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, गुडलेन स्पॉट वर उंची घेणारी धनंजय पोकळे आणि विनोद चोरगेने सांगितले नाही ना का इथं जरा बोरुम काट चांगला टाकलाय तिथंच टप्पा टाक. हे काय कानमंत्र देऊ शकते. म्हणजे पिच क्युरेटर किती महत्वाचं असतं आणि म्हणूनच धनंजय पोकळे त्या खेळपट्टीवर वारंवार जात असतात. आता तुम्ही सामने संपले की ते 1.5 तास त्या खेळपट्टीवर राहतील, सकाळी 1 तास घालवतील. हा चेंडू सुद्धा अप्रतिम, काय ऍक्शन आहे. कमी उंची आहे मात्र बॉल हा आपल्या हाताने कानाच्या बाजूने येतोय. उंचीवरून खाली जमिनीचा वेध घेणारा हा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते अल्पेश पाटील. मग तुम्ही फार सुंदर उदाहरण दिलं त्या ठिकाणी की पिच क्युरेटर किती महत्वाचा असतो. तुम्हाला एक उत्तम उदाहरण सांगतो की मुंबईच्या मैदानावरती म्हणजे मुंबई रणजी क्रिकेट स्पर्धांसाठी असेल किंवा मुंबईचं आंतरराष्ट्रीय मैदान असेल, ज्याचं वानखेडेचं मैदान विशेषतः, ही खेळपट्टी तयार करण्याचं काम अनेक वर्ष सुधीर कुलकर्णी आणि मंडळी करतात. याच वेळेला मोठा फटका पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर दणदणीत खास करून उदाहरण त्यावेळेला वासू परांजपे आणि सुधीर नाईक यांचा एक संवाद झाला होता सर. आणि तो संवाद असा होता की वासू परांजपे सर म्हणजे नेहमी बेधडक बोलणारे व्यक्तिमत्व. तेव्हा भारतीय संघाचे अध्यक्ष म्हणजे BCCI चे अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर होते. त्याच्या किस्स्यावरती येऊ, पुढच्या चेंडूवर बोलूया. पाडण्याचा प्रयत्न केला, जरूर चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. एकेरी धाव पळून पूर्ण केले. पंचांकडून इशारा नाहीये म्हणजे बॅटच्या स्वरूपात अर्थातच ही धाव नोंदवली जाणार. तर सुधीर नाईक आणि
वासू परांजपे यांच्यामधल्या संवादामध्ये ते म्हणाले होते, अरे या राजसिंग डुंगरपूरला काही समजते की नाही, सचिन एवढा चांगला रन्स बनवतोय, त्याला तुम्ही वेस्ट इंडिजला पाठवायला पाहिजे होतं. त्याने रणजीला मुंबई गुजरात विरुद्ध पहिल्याच मॅचला सेंचुरी मारली, म्हणजे सचिन तेंडुलकर गुजरात विरुद्ध त्यांनी सेंचुरी मारली होती. या चेंडू नंतर तो किस्सा कंटिन्यू करू. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेत आणि फलंदाज बाद. खेळ या दरम्यान संपतोय. 9 धावा धावफलकावरती लागल्यात, 2 गडी बाद. तर सर तो संवाद असा होता, वासू परांजपे म्हणाले सुधीर नाईक यांना की काय हे तुम्ही बरोबर नाही करत आहात, सचिन तेंडुलकरला तुम्ही न्यायला पाहिजे होतं. तेव्हा ते म्हणाले की राजसिंग डुंगरपूर म्हणाले की अरे उसको बॉल लग जाएगा. तेव्हा ते म्हणाले उसको बोल राजसिंग को, वो बॉल लगने वाला प्लेयर नहीं है, बॉल लगाने वाला प्लेयर है. तर मला वाटतं ही किंबहुना ही गोष्ट फार महत्वाची असतं. वासू परांजपे यांचं हे वाक्य त्या वेळेला अधोरेखित केलं जातं. आजही मला वाटतं अशी अनेक वाक्यांची परंपरा पुढे कायम झाली जाईल. 12 चेंडू संपलेत, 9 धावा धावफलकावर, 3 गडी बाद, 9 धावा धावफलकावरती आल्यात, 9 फॉल ऑफ 3 विकेट. आणि रोहन सानप खेळतो वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती. सुयोगला आपलं खातं खोलायचंय. तुषारजी शिंदे, तुम्ही क्युरेटरचा उल्लेख केलात म्हणून तोपर्यंत किस्सा लोकांपर्यंत पोहोचवला. वळूया पुन्हा तुषारजी शिंदे यांच्याकडे. जबरदस्त जबरदस्त अशी माहिती आपल्याकडून तुम्ही पुरवत असता, म्हणून तुम्हाला वारंवार आम्ही तुम्हाला आमंत्रित करत असतो. पण मात्र तुम्ही बँकेच्या ऑडिट मध्ये असता बिझी, तुमचा शेड्यूल असतं टाईट, आणि तुम्ही तुमच्याकडून जशी वेळ भेटेल तसं करायला लागतं ना आम्हाला ऍडजस्ट. नाही, काही गोष्टी अशा आहेत की मी ठराविक स्पर्धा करतो, कारण आता समालोचनामध्ये अनेक चांगले नवीन समालोचक आलेले आहेत. ते व्यावसायिक समालोचन करतायत, कोणीतरी त्या क्षेत्रामध्ये पुढे जावं म्हणून माझ्या साऱ्या शुभेच्छा असतील. पण धावीर मित्रमंडळ यांच्याशी माझं भावनिक नातं राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे वर्षातून ज्या 7-8 स्पर्धा मला आनंद म्हणून जगण्यासाठी ज्या करत असतो त्यामधली धावीर ही एक स्पर्धा आहे. धन्यवाद धन्यवाद. धावीर मित्रमंडळ किती प्रेम आहे, आणि या प्रेमा खातीर हा तुमच्या प्रेमाला दिला हा एक आपलातून असा तोफा, गिफ्ट, बक्षीस. काय काय व्हॅलेंटाईन डे जवळ आलेला आहे आणि त्याच्यामुळे हे गिफ्ट स्वीकारलं जाणारच. मी नेहमी म्हणत असतो तोफा तोफा होत आहे. हा चेंडू समोर पडला, पुढ्यात पडला, प्रेझेंट स्वीकारलं गेलंय आणि सीमारेषेच्या बाहेर भिरकावून सुद्धा दिलं गेलंय. धावसंख्या अशा प्रकारे उंचावली पाहिजे. ही आक्रमकता फार महत्वाची असतं. बघा, आक्रमकता अलीकडच्या काळामध्ये सगळ्यांना आवडतं आणि मला मैदानावरचे हे स्पोर्ट आवडतात. ते महाभयंकर असतात. ते ख्रिस गेलचा असो, वीरेंद्र सहवागचा असो किंवा या वेळेला रोहन सानपचा असो. नक्कीच पुढचा चेंडू टाकण्यासाठी होईल तयार विकी पाडगे. आई खोलात टाकला होता त्याला, मात्र या वेळेला क्षेत्ररक्षण सजवलाय. मोठा फलंदाज जाळ्यात अडकला जातोय. रोहन सानप आउट. लागले ती धावीर चषकाच्या सेमी फायनल मध्ये कोण प्रवेश करेल. खामजाई खांब, पोस्टाची वाडी की नक्कीच स्वयंभू भुवनेश्वर, म्हणजे भुवनेश्वर आणि खारापटी, कुठला संघ दाखल होईल. काल सोनकर आणि नवकारचा संघ श्री गुरुदत्त नावे झालाय पहिला संघ बक्षीस पात्र स्पर्धेत. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय शुभम कदम. याला आपला दमखम दाखवावं लागेल आपल्या संघासाठी. चांगल्या पद्धतीची फलंदाजी त्याला सुद्धा करावी लागेल. मात्र विकी पाडगे सकाळपासून काय परफॉर्मन्स करतोय. पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, दुसऱ्या सामन्यात कशा पद्धतीची गोलंदाजी केली होती. हा तिसरा सामना आहे. दुसऱ्या सामन्यात 2 फलंदाजांनी गाजवला होता. तिसरा सामन्याचा हिरो कोण ठरणार पाहावं लागणार. सुयोग देवकर नॉन स्ट्राईकला. सुयोग देवकरच्या सुद्धा भरपूर आठवणी या मैदानावरच्या आहेत. मग त्यांनी ओपनच्या लॉट मध्ये अलिबाग सांभाळा केलेला पराभूत. हा चेंडू सुद्धा उचललाय. चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळते. नो मॅन्स लँड मध्ये अल्पेश चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेक पाहायला होते. मात्र त्या दरम्यान 2 धावा केल्या जातात पूर्ण. चांगल्या पद्धतीचा खेळ रंगलाय. सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनापासून सहर्ष स्वागत.
काल आलात, आज आलात, उद्या या, परवा या आणि नक्की शेवटच्या दिवशी सुद्धा या. 13-17 धावा धावफलकावर. हा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. लेग क्षेत्रात नक्की चेंडू गेला. एक धाव झाली, दुसरी धाव करण्याचा मानस धाडस, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचा कॉल पाहायला मिळतोय आणि म्हणूनच धाव फलकावर धावा होऊन जातात त्या 20. बघा अजून एक किस्सा तुम्हाला सांगतो की टेनिस क्रिकेटमध्ये पहिली जर मोठी स्पर्धा कुठली गाजली असेल ना तर आंतरराष्ट्रीय लेवल पर्यंत ती पोहोचली होती. ती होती आरके ट्रॉफी. लक्षात घ्या, मुंबई क्रिकेटमध्ये या आरके ट्रॉफीचा दर्जा आणि त्याच वेळेला मुंबई पुणे क्रिकेटमधले खेळाडू असतील, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातले खेळाडू आरके स्पर्धा खेळायला यायचे. त्यावेळेला आरकेच्या स्पर्धामध्ये खेळत असताना करुणा कोटियन यांनी केलेली 1990च्या दशकातली ती गोलंदाजी ती कोण विसरणार, किंवा महेश मकवानाची ती फलंदाजी आणि गोलंदाजी हे कोण विसरणार, किंवा उमेश मांजरेकरचा तो ड्रीम स्पेल, किंवा त्याच वेळेला 4 चेंडूचे 4 षटकार आणि नो बॉल असणार तिथे मैदानामध्ये. मला वाटतं ना त्या स्पर्धांकडून शिकत आज आपण या धावीर स्पर्धांमध्ये तब्बल 12 वर्षांचा जेव्हा प्रवास पूर्ण करतोय ना, आज आपल्या स्पर्धेला सुद्धा त्या धाटणीवरती किंवा त्या दर्जात्मक क्रिकेटवरती नेण्यामध्ये आपण यशस्वीतेचा पल्ला एक टप्पा तरी ओलांडतोय. धावीर चषकाची हीच तर मित्रांनो खासियत आहे. बघा किती गावं रोह्यामध्ये येतात, तब्बल 150 पेक्षा अधिक गावं असतील. रजिस्टर्ड गावांची किंवा ग्रामपंचायती संख्या तुम्हाला तुषारजी शिंदे सांगतात की 168 गावं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याच्या पलीकडे आज आपण ही स्पर्धा जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडूंसाठी ठेवतो. ओपनचा लॉट सुद्धा असतो, त्याच्यामुळे ऑल इंडिया ओपन मधले खेळाडू सुद्धा तुम्हाला खेळायला पाहायला मिळतात. त्यांच्या विरुद्ध तुम्हाला खेळता येतं. सामना तुम्ही तुमच्या पंचाचा इशारा येतो या दरम्यान वाईट चेंडू असणार आहे. धावसंख्या वाढले, 4 गडी बाद 24 पर्यंत पोहोचले. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. शेवटचा चेंडू येणं बाकी असताना 24 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा तुमचा खेळ अधिक चांगला कधी होणार आहे, जेव्हा तुम्ही प्रतिस्पर्धी म्हणून एका चांगल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध जो व्यावसायिक क्रिकेट खेळतो त्याच्या विरुद्ध जेव्हा तुम्ही खेळाल तेव्हा तुमचा परफॉर्मन्स चांगला होणार आहे. अलीकडच्या काळामध्ये क्रिकेट व्यावसायिक झालंय असं आपण बरंच काही म्हणत असतो. लोकल टू ग्लोबल इमेज झालंय. टेनिस क्रिकेटमध्ये असणारे खेळाडू. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. याच दरम्यान धावसंख्येकडे एक नजर टाकूया. 25 धावा, 4 गडी बाद 25 धावा धावफलकावरती झाले. मुंबई म्हणजे आपल्याला आठवत असेल स्टोरी, म्हणजे प्रवीण तांबेला आपण खेळताना पाहिलं मैदानामध्ये. मॅचलेस मुंबईमधून त्यांनी खेळलं, किंवा त्याच वेळेला भरपूर टेनिस क्रिकेट गोळून प्याले आणि नंतर मैदानात जेव्हा गेले लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा अफलातून परफॉर्मन्स केला. भारतीय संघ म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी त्यांनी जिंकून दाखवण्यामध्ये राजस्थान रॉयल्स संघाची महत्वाची कामगिरी केली. मग त्याच्यानंतर IPL मध्ये अनेक संघांसाठी अर्थातच ते फेट फेवरिट ठरत असताना त्यांनी राजस्थान रॉयललाच स्वतःची पहिली पसंती ती दर्शवली. असे अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावावरती हळूहळू येत गेले. तरी सुद्धा मुंबई रणजी क्रिकेटमध्ये मला वाटतं सर 45 वर्षाचे झाले तरी सुद्धा रणजी क्रिकेटमध्ये त्यांचं नाव येतच होतं आपल्या कानावरती. ही महत्वाची गोष्ट होती. या सगळ्या गोष्टी अधोरेखित करताना मला वाटतं ना की टेनिस क्रिकेटून तुम्ही स्वतः जो परफॉर्मन्स आहे तो अधिकाधिक प्रदीर्घ लेवलला तुम्हाला द्यायचा असेल तर फिटनेस ठेवावा लागेल. व्यावसायिक क्रिकेटरांच्या विरुद्ध तुम्हाला अधिक ताकदीने खेळावं लागेल आणि एक स्वतःचा एरिया फिक्स करावा लागेल. कोर एरिया ज्याला आपण म्हणतो तो कोर एरिया तुम्ही फिक्स केला पाहिजे की आयदर मी 3 इयर्स खेळेन 5 इयर्स खेळेन. तेवढा काळ पुष्कळ आहे. पुन्हा एकदा ऑफ साइडच्या खूपच बाहेर जातोय. कशा पद्धतीची जय सुटे गोलंदाजी करतोय. आजच्या दिवसातला क्वालिफायचा सामना आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याला आपल्या स्वयंभू भुवनेश्वर संघासाठी करावी लागेल आणि त्यासाठी ही जद्दोजहद मेहनत आपण मैदानात पाहतोय. फलंदाजाला मारायला कुठली जागा द्यायची नाही, त्याच कारणाने ऑफ साइड आउट. आणि हा चेंडू फासला, चेंडू हवे, चेंडू खाली येईल. क्षेत्ररक्षक अल्पेश हातून होते मोठी चूक आणि या चुकीचं होते परिवर्तन 2 धावामध्ये. अल्पेश पाटील कडून अंदाज चुकणं म्हणजे धनंजय पोकळे म्हणत असतील काय कशा पद्धतीचा क्षेत्ररक्षक आहे हा, कारण एवढा टॅलेंट त्याच्याकडे आहे पण मात्र त्याच्याकडून ही चूक होतोय. कारण सामना ही त्याच पद्धतीचा आहे. सामना आहे श्री धावीर चषकाचा. पर्व आहे 12वे आणि सामना आहे दुसऱ्या दिवसातला. बक्षीस पात्र संघ कोण ठरणार. सुयोग देवकरच्या जुन्या आठवणी सुद्धा सुयोग देवकरला ताज्या कराव्या लागतील. जर्सी नंबर नॉट 7 म्हणजे महेंद्रसिंग धोनीची आठवण त्याला ताजी करावी लागेल. त्याच कारणास्तव त्याने हा खेचला, त्याला
अभिवादन म्हणजे जबरदस्त अशी आठवण ध्वनीची झाली आणि नक्कीच त्याला या षटकाराच्या साहाय्याने दिली असेल ही जोरदार सलामी पाहायला मिळते. पण मात्र कमबॅक करायला लागेल जयसुटेला आपल्या संघासाठी. धाव फलकावर धाव आहेत आता 34. 4 फलंदाज झालेत बाद आणि त्यानंतर मात्र सुयोग देवकर चांगल्या पद्धतीने आपली फलंदाजी करतोय. जयसुटे आपल्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइड खूपच बाहेर जातोय. आधी दक्ष पंच आहेत. रिव्ह्यू आहे तुमच्याकडे, रिव्ह्यू वापरू शकतात. आणि नक्कीच तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय येतोय. अति दक्ष पंच आहेत आणि कोणत्याही धावीर चषकात कोणत्याही संघावर अन्याय होत नाहीये. फेअर डिलिव्हरी आहे.
जय सुटे गोलंदाजीला आला होता. 3.2 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा धावफलकावरती मैदानामध्ये झाल्यात. म्हणजे या वाईड नुसार अर्थातच 35 धावा आणि पंचांकडून वाईडचा निर्णय आला होता. म्हणजे आला होता तो फायनल आहे. ओके, तिथे काही रिव्ह्यू वगैरेचा प्रश्न नव्हता, पण काही अंशी टेक्निकली काही कमेंट पास झाली किंवा त्याच्यावर ते चर्चा वितर्क आले, पण निर्णय जो आहे तो फायनल. ओके, सो वी मूव फॉरवर्ड आफ्टर 3.20 35 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. स्वयंभू भुवनेश्वर ओन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. हा निर्णय आपण मैदानामध्ये पाहिला होता. कामजाई खाम श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी संघ मैदानामध्ये फलंदाजी करतो. यावेळेला जोरकास फटका, चेंडू बराच काळ हवेत आणि फलंदाज बाद. शुभमला आता नवीन साथीदार भेटणार आहे. 5 गडी बाद 35 ही धावसंख्या कामजाई काम संघाची मैदानामध्ये पाहायला मिळते. श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी आणि कामजाई काम हे दोन संघ मैदानामध्ये एकत्रितरित्या खेळतात स्वयंभू भुवनेश्वर या संघासोबत. आणि जेव्हा धावा 5 षटकामध्ये बनवायचे आहेत तेव्हा मला वाटतं ना काही त्या गोल सेटिंग थेरीज वरती आता दोन्ही संघांना काम करावं लागेल आणि विशेषतः फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण आता येणारे फक्त 9 चेंडू शिल्लक आहेत. नेहमी असं आपण म्हणतो ना की त्या गोल सेटिंग मध्ये ड्रीम्स विथ द डेडलाइन्स, गोल सेटिंग इज द कंपास that transform aspiration into accomplishment, and I think we should focus upon to be the transformations or the aspirations, because in a certain times in the game of life goal setting is the scoreboard आणि त्याप्रमाणे आपल्याला मैदानात काम करावं लागणार आहे की ट्रॅक युअर प्रोग्रेस, की आतापर्यंत मैदानामध्ये किती धावा आल्यात. 35 धावा आल्यात. नाव सेलिब्रेट युअर विक्टरीज, की 35 धावा येताना मैदानात काही चांगल्या धावा आल्या, चांगल्या फटके खेळले गेले. आता येणाऱ्या 9 चेंडू मध्ये साधारण एक 3 ते 4 स्कोरिंग शॉट असावे ज्याच्यामुळे धावा अधिक होतील. त्याचा प्रयत्न केला जातोय जरूर, पण कौतुक करावं लागेल जय सुटे आणि त्यांच्या संपूर्ण कंपनीचं, कारण मैदानामध्ये ती अप्रतिम गोलंदाजी आवश्यक आहे. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी म्हणूया, अचूकतेवरती निर्भर असणारी गोलंदाजी म्हणूया, किंवा थोडं टेक्निकल लँग्वेज मध्ये म्हणायचं झालं तर लाईन आणि लेंथने निर्भर असणारी गोलंदाजी म्हणूया. जी काही म्हणू ते म्हणू, पण सध्या एवढं मात्र नक्की आहे जय सुटेने कमबॅक केलंय जे त्याच्यासाठी आवश्यक होतं. 4 चेंडू 11 धावा दिल्यात. फुल टॉस म्हणून खेळून काढले. चेंडू जातोय तो सरळ वाइडेस्ट लॉंग ऑफ आणि कव्हरच्या रिजनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकतायत आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. एक थेरी असतं, म्हणजे स्टे क्युरियस, स्टे अहेड, कंटिन्युअस लर्निंग इज द परपेच्युअल पासपोर्ट टू सक्सेस. सीखना बंद तो जीतना बंद. यावेळेला मोठा फटका खेळला जातोय. चेंडू वाइडेस्ट मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय आणि सीमा रेषेच्या बाहेर ही जातोय. पंचांचा इशारा, षटकार. सौरभ टवळे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. राहुल साठी हे पारितोषिक असेल, पण शुभम वरती कॉन्सन्ट्रेट करूया. 4 षटकांचा खेळ संपला. 15 धावा धावफलकावरती. शेवटच्या 2 चेंडूवरती ती कंटिन्युअस लर्निंग पाहायला मिळाली मित्रांनो. 46 ऑन बोर्ड, 5 गडी बाद 46. पहिल्या षटकामध्ये 1 धावा आली होती. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या. चौथ्या षटकामध्ये 21 धावा आल्या. मला वाटतं ना ते हे FSI मिळाल्यानंतर पहिली 2 मजल्याची बिल्डिंग असते, मग 4 मजल्याची होते, मग 7 मजल्याची होते आणि तीच मग नंतर टॉवर होतो. तसं काहीसं पाहायला मिळालंय. 4 षटकांमध्ये अद्यापर्यंत धाव फलकावरती 46 धावा आल्यात. बट फाउंडेशन इज अ की टू सक्सेस. किती भरभक्कम पाया आहे ना त्याच्यावरती ही इमारत आधारलेली असेल. ओंकार तवटे संघाचा कर्णधार या वेळेला गोलंदाजीसाठी स्वतःच्या हातात चेंडू घेतोय.
5व्या षटकातला पहिला चेंडू जोरात टाकला या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर. एकदा काही ती लाईन ओमकारला पहिल्या चेंडूवरती मिळाली ना की ओमकार पूर्णपणे मैदानामध्ये आपले शोल्डर स्ट्रॉंग करून गोलंदाजी करत असतो. ही खासियत आहे ओमकारची आणि अद्यापर्यंत ओमकारने या संपूर्ण स्पर्धेमध्ये दहावीर चषक 2024 मध्ये आपल्याला हे दाखवून दिलेलं आहे. येस, ओमकारची ही खासियत सुद्धा आपण एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, या चेंडू नंतर बोलू की ओमकारला अर्थातच परदेशात जायचं होतं, पण ही स्पर्धा खेळल्याशिवाय काही मी जाणार नाही असं त्याने ठरवलं आणि म्हणून फॉरेनला जायचा खास थांबला ही स्पर्धा खेळण्यासाठी. आणि आज मैदानामध्ये आपण पाहतोय तो परफॉर्मन्स सुद्धा त्याने तसा जोडलेला आहे. थोड्या अंशी का होईना फंबल जरूर झाले, त्या दरम्यान 3 धावा पळून पूर्ण केल्या. 3 धाव्याने धावसंख्येत बदल झाला. दी ग्रेट सचिन तेंडुलकर यांच्या प्लेइंग इट माय वे मध्ये म्हणजे ऑटोबायोग्राफी आहे. मला माहित नाही अलीकडच्या काळात कोण किती वाचतं, पण क्रिकेटमध्ये असल्याने थोडं वाचलं सुद्धा पाहिजे. 49 ऑन बोर्ड, 5 गडी बाद 49 ही धावसंख्या धावफलकावरती. 49 रिव्ह्यू. अच्छा, वेस्ट हाईटचा बघूया. वेस्ट हाईटचा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय पंचांच्या वतीने आणि त्यासाठी पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे दाद मागितले जाते. फलंदाजाने तो रिव्ह्यू घेतलेला आहे. येस सर, येस. 49. सो आपण बोलत होतो दी ग्रेट सचिन तेंडुलकर यांच्या त्या ओळीबद्दल. त्यांनी त्या प्लेइंग इट माय वे मध्ये म्हटलेलं आहे की इट इज नॉट इम्पॉर्टंट हाऊ यू टर्न इन रनिंग बिटवीन द विकेट. आय एम टॉकिंग अबाउट टू बी द रनिंग बिटवीन द विकेट कन्सेप्ट. इट इज नॉट इम्पॉर्टंट दॅट हाऊ यू रन बट इट इज इम्पॉर्टंट दॅट हाऊ यू टर्न. तुम्ही पहिली धाव पूर्ण केली महत्वाचं नाहीये, पण दुसऱ्या धावेसाठी तुम्ही किती प्रयत्नशील होतात तो भुकेला असणं महत्वाचं आहे. धावांसाठी भुकेला असणं, ती हंगर महत्वाची आहे. खेळापायी तुमची ती हंगर आहे का ती महत्वाची आहे. सुनील छेत्रीचं वर्क एथिक जर तुम्ही फॉलो केलं ना, बघा आज आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये 100 पेक्षा अधिक गोल केलेले केवळ 3 खेळाडू आहेत. फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. लिओनल मेसी आहे, तिकडे क्रिस्टियानो रोनाल्डो आहे आणि तेवढंच 100 पेक्षा अधिक गोल केलेल्यांमध्ये सुनील छेत्रीचं सुद्धा नाव सापडतं आपल्याला. कदाचित तो फार मोठ्या लीग खेळला नसेल, परंतु एवढं मात्र नक्की आहे की त्याचे सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर 100 पेक्षा अधिक गोल आहेत. तेव्हा सुनील छेत्री सुद्धा म्हणतो की वर्क एथिक्स हे अलीकडच्या काळामध्ये खेळाडूंनी जास्त फॉलो करणं गरजेचं आहे. पंचांनी अगदी शांतपणे निर्णय दिला की हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे आणि तो वाईड असणार आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आली. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. या चांगल्या धावसंख्या म्हणता येईल खामजाई खाम संघाला, कारण अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहेत. स्ट्रोक साठी नक्की जाणार फलंदाज शुभम, कारण त्याच्याकडे ती ताकद आहे. मनगटातली ताकद अद्यापर्यंत 15 धावांपर्यंत त्याने दाखवले. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला स्लोवर वन टाकला होता ओमकारने. जाणीवपूर्वक चेंडूच्या गतीमध्ये बदल केला होता, टप्प्यामध्ये सुद्धा बदल केला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नॉन स्ट्राइक एंडला बाद होऊन परतणार आहे तो राहुल. डीजे एकावन्न झाले असतील. 51 धावा, 4.3 षटकांचा खेळ संपलाय. संकेत, तुम्ही मला या ठिकाणी ओमकारच्या त्या प्रसंगाची आठवण करून दिलीत की तो फॉरेनला जायचं सुद्धा थांबला, कारण त्याला 10वी स्पर्धा खेळायची होती. आपल्याकडे अनेक प्रेक्षक वर्ग सुद्धा मैदानात जोडलेला आहे. युट्यूबशी सुद्धा अनेक प्रेक्षक वर्ग मैदानात जोडलेला आहे. ते नेहमी म्हणत असतात बघा, IPLचं तिकीट 5,000 7,000ला IPLचं तिकीट घ्यायचं, जिथं कोणी पाणी पण विचारत नाही आपल्याला, तिथे कशाला मॅच बघायला जायची. त्यापेक्षा 10वी चषक बघायला जाऊया, तिथे मजा येते. मॅच खेळण्याचा आनंद सुद्धा मिळतो आणि मॅच बघण्याचा आनंद काहीतरी औरच असतो. आणि म्हणूनच 10वी चषकावरचं हे प्रेम आहे जे आज आपल्याला मैदानामध्ये अनुभवायला सुद्धा मिळते. मोठा फटका खेळला जातोय, सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. अशा क्षेत्ररक्षणाची गरज असतं. फिल्डिंग इज अन आर्ट अँड यू आर आर्टिस्ट, हे मैदानामध्ये अनुभवायला मिळालं. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. 2 धावाने इथे धावसंख्या शुभमने स्वतःची वाढवली आणि संघाला पोहोचवले 53 पर्यंत. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहेत. वाट पाहिली जाते की खामजाई खाम संघ कुठपर्यंत पोहोचेल. 60+ होईल का, जेव्हा 53 ऑन बोर्ड आहेत. 6 गडी बाद 53. सुंदर गोलंदाजी. ओमकारचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक चेंडू गणे का ओमकार आपलं कौशल्य मैदानामध्ये दाखवते. आणखीन एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होणार. 54 वरती 7वा फलंदाज बाद होतोय.
ऑफ 10 आहेत. शेवटचा चेंडू यावेळेला भिरकावून दिला आहे स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात. आणखीन एक फलंदाज बाद. 54 धावसंख्या धावफलकावरती 55 धावांची आवश्यकता असेल ती निर्धारित 5 षटकामध्ये. षटकांचा खेळ संपला. 55 धावा जिंकण्यासाठी आवश्यक असतील त्या अर्थातच स्वयंभू भुवनेश्वर संघाला 30 चेंडूमध्ये हे 55 धावांचं उत्तर कशा पद्धतीने देणार. जेव्हा श्री धावीर चषक 2024 मध्ये मित्रांनो आपण स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दुसरा सेमीफायनलिस्ट कोण असणार त्याच्याकडे पाहतोय. पण तत्पूर्वी जेव्हा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होणार आहे तेव्हा त्या सर्वांना आपण मानाचा मुजरा देऊया. या स्पर्धेच्या निमित्तानं जगाचा नकाशा ज्या फिरस्ते दर्यावधी प्रवासी आरेखक उत्खनन तज्ञ यांच्या अथक प्रयत्नांमुळे उलगडला त्या धाडसी आणि जिद्दी व्यक्तींना सुद्धा मानाचा मुद्रा. वेगवेगळ्या देशांच्या समाजाचे नेतृत्व करणाऱ्या आणि इतिहास घडवणाऱ्या राज्यकर्ते योद्धे क्रांतिकारक सेनानी लोकनेते राष्ट्रनेते यांना सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं मानाचा मुजरा. रायगडच्या या मातीमध्ये जेव्हा आम्ही क्रिकेटच्या स्पर्धेने एकत्र आलोय तेव्हा मानाचा मुजरा त्यांना सुद्धा ज्यांनी माणसाच्या इतिहासाचा विचार करून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विचारमंथन करणाऱ्या तत्वज्ञ धर्मोपदेशक विचारवंत अभ्यासक अर्थतज्ञ यांना सुद्धा या रोहा नगरीमधून मानाचा मुजरा. ज्यांनी माणसाला माणूस बनवण्यामध्ये आपला वाटा उचलला त्या समाजसेवक समाज सुधारक आणि समाजनीती तज्ञ यांना सुद्धा मानाचा मुजरा. रोह्याच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये माणसातील सृजनशीलता फुलवणाऱ्या आणि नव्या विचारांचे अंगार पेटवणाऱ्या साहित्यिक लेखक कवी ग्रंथकार नाटककार यांना सुद्धा मानाचा मुजरा. मानाचा मुजरा या रोहाच्या सांस्कृतिक नगरीतून ज्यांनी माणसाच्या अंगी असलेल्या विविध कलांचा आविष्कार स्वतःच्या कलेतून अजरामर केला अशा चित्रकार शिल्पकार गायक वादक नर्तक अभिनेते दिग्दर्शक वास्तुशास्त्रज्ञ यांना सुद्धा मानाचा मुजरा. मानाचा मुजरा त्यांना सुद्धा या रोहा नगरीतून ज्यांनी माणसाचे भौतिक जीवन आमूलाग्र बदलून टाकणाऱ्या आणि ते प्रगत सुखकर बनवणाऱ्या व माणसाची जीवन दृष्टी ज्यांनी बदलून टाकली त्या वैज्ञानिक शास्त्रज्ञ संशोधक यांना सुद्धा मानाचा मुजरा. आणि शेवटी मानाचा मुजरा या रोह्यातून त्यांना सुद्धा ज्यांनी विज्ञानातील संशोधनाचा प्रत्यक्षात वापर केला आणि नवनवीन उत्पादनं बनवून माणसाचे जगणं सुसह्य बनवलं अशा उद्यमशील व्यवसायी उद्योगपती आणि सर्व उद्योजकांना सुद्धा मानाचा मुजरा या धावीर चषक 2024 मध्ये आम्ही करतो. आणि पूर्वार्धाच्या खेळामध्ये जेव्हा 54 धावा लागल्यात क्रीडा क्षेत्रामधील धावीर चषकाचं योगदान रायगड जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रामध्ये ऐतिहासिक आहे. ज्या वेळेला क्रिकेटचा पुढच्या भविष्य काळामध्ये जेव्हा इतिहास लिहिला जाईल धावीर चषकाचा एक नवा अध्याय त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 12वे पर्व या ठिकाणी ऐतिहासिक लेवलला सादर होत असताना त्याची उत्कंठा आणि ऊर्जा आपल्याला सर्वांना अनुभवायला मिळते. तेव्हा यातील उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय लपलंय हे सांगण्यासाठी घेऊन चलतो माझे साथी समालोचक मित्र हर्षल मुंडे यांच्याकडे. आणि मी संदीप जगे. आज संपूर्ण दिवस मला तुम्ही या ठिकाणी संधी दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. माझे मित्र अर्थातच संकेतजी देशमुख तुषारजी शिंदे बाळा मावळे यांचा सुद्धा मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण सलग 12व्या वर्षी मी या स्पर्धेमध्ये इथे उपस्थित राहिलो. धनंजय पोकळे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी जे प्रेम आमच्यावरती दिलंय त्याबद्दल त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि वळतोय हर्षलजी मुंडे यांच्याकडे. हॅलो हॅलो थँक्यू सो मच संदीपजी जगे सर. महाराष्ट्राचा गोड आवाज या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने अलिबागचे सुपुत्र संदीप सर आपल्या समवेत जुळले आणि त्याबद्दल निश्चित त्यांचेही मनपूर्वक हार्दिक असे आभार आणि हार्दिक असं स्वागत. कारण की रोहेकरांची स्पर्धा म्हटलं आणि मग रोहा तालुका प्रीमियर लीग असेल किंवा मग श्री धावीर महाराज चषक असेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये संदीप सरांचा आवाज ऐकायला मिळाला नाही तर मात्र त्या स्पर्धेलाही मजा येत नाही. आणि निश्चित संदीप सर आपण वेळातून आलात या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत त्याबद्दल आपले हृदयाच्या अंतःकरणापासून आभार आहेत.
क्वालिफायची मॅच चित्तथरारक सामना नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसाचा शेवटचा सामना. एका बाजूला आपण पाहिलं तर खामजाई खाम जोगेदेव पोस्टाची वाडी त्यांच्या विपक्षामध्ये स्वयंभू भुवनेश्वर. क्वालिफायचा सामना चित्तथरारक सेकंड इनिंग विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल, पहिलाच बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर वरती आक्रमण, शुभम वरती हल्ला, विकी ब्रँडेड स्ट्रोक षटकार. आणि निश्चित विकीनं गोलंदाजी करत असताना गोलंदाजीमध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती आणि आता 2च विकेट घेतल्या होत्या. आता बॅटिंग साठी आले, पहिलाच बॉल खेळले आणि 6 धावा इथे ठोकताना पाहायला मिळालेत. यावेळेला स्विच हिटचा फटका खेळायचा होता. यू मिस आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज क्रमांक पहिला विकी मैदानाच्या बाहेर. एक तुम्हारी दुसरी हमारी. धडावगावचे सुपुत्र युवा समालोचक आणि रोहा तालुक्यातील युवा पत्रकार यांच्याकडून संदीपजी जगे सरांना खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि निश्चित त्यांचा सहमत आहे की संदीपजी जगे सर क्रिकेट समालोचन करत असताना त्यांची शब्दांची पकड आणि क्रिकेटवरचं अभूतपूर्व असं समालोचन त्यांचं आहे आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आमच्यापर्यंत मेसेज पोहोचला. रुपेशजी रडाडे आपलेही आभार आहेत आणि निश्चित रुपेशजी रडाडे यांच्या वतीनं संदीप सरांना शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेनं. 2 बॉल इथे झाले, 6 धावा आल्या जरूर, एक सफलताही नावे केली आहे शुभमनं. आता पुन्हा तीच जोडी ज्यानं आज तोडफोड बॅटिंग केली, म्हणजे अगदी या 2 खेळाडूने आपण जर पाहिलं ना तर दोघांच्या बॅटिंग करत असताना 85 धावा दोघांनी जोडल्या होत्या. एकाच्या 40 तर एकाच्या 45. एक सुराग दाभाडे जो 45 वरती खेळला, जो तुषार कांबळे जो खेळला तो तब्बल मैदानावरती आपण पाहिलं तर 40 वरती. पुढचा बॉल, यावेळीचा बॉल ऑन साइडला फ्लिक केला, अगदी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध बॉल सीमारेखेच्या पार. सुराग दाभाडेचा आता यावेळेला चौकार. तीन चेंडू झालेत, एक बॅट्समन आउट झाला. 10 धावा स्कोरकार्ड वरती येताना आपल्याला बघायला मिळाला. एक दमदार सुरुवात मी म्हणेन, कारण की फक्त 55 धावांचा पाठलाग करायचा, 11च्या सरासरीने पुढे सरकायचा. पण सुराग वेगळ्याच माइंडसेटने आलेत की काय, जणू काही मॅचला लवकर संपवणार आहेत की काय. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, इथे प्रयत्न करताना पाहायला मिळतील कमबॅक राहिलं. आता गोलंदाजी करत असताना शुभमही मॅच मध्ये पुन्हा येण्याचा निर्णय घेतील. क्वालिफायचा चित्तथरारक सामना या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. श्री धावीर चषक 2024 आणि या संपूर्ण स्पर्धेचा आपण जर विचार केला ना तर या संपूर्ण स्पर्धेची दुसऱ्या दिवसाची शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल, याही वेळेचा समोर चेंडू शॉर्ट पॉइंटला झेल उडालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाहीये. ज्यावेळेला आपण म्हणतो ना एक बडी मछली जाल में फासली, नाम है सुराग दाभाडे. बॅक टू द डगआउट.
कसं सांभाळतील आणि त्याच्याहून महत्वाचं या मॅचच्या सिच्युएशनला कसं सांभाळतील ना हे बघावं लागेल. 5 चेंडूमध्ये 10 धावा आतापर्यंत आल्या. 2 बॅट्समन आउट झालेत. शुभमचं कौतुक करावं तेवढं कमी राहिलंय. 2 फटके जरूर खाल्लेत त्याने, पण लगेच मॅच मध्ये पुन्हा पुनरार्पण करून देण्याची संधी ही त्यानंच निर्माण करून दिली आहे, हे महत्वाचं. 5 चेंडू 10 धावा, 2 बॅट्समन आउट झालेत. या ओव्हरचा लास्ट बॉल बॉलिंग मार्क वरती शुभम. समोर नवीन फलंदाज आलेत. निखिल बॉल फेस करतील. या मॅचचा आतापर्यंतचा पहिला शुभम आहेत. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतात. अगदी 10 ते 12 पावलांचा रनअप. अगदी भन्नाट वेग आणि अचूकता, भेदकता सगळं दाखवलं या गोलंदाजानं. हाही बॉल निखिल आले, हवेमध्ये खेळलेत आणि तिथे हवेसोबत संबंध जुळवताना पाहायला मिळाले. अगदी लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध रोहन सानपच्या डोक्यावरून आला आला ठोकला षटकार. फळकावरती पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर 16 आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. असं वाटलं होतं शुभमने चांगली गोलंदाजी केली आहे आणि केलीही होती, पण शेवटच्या बॉलवरती शुभमने काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला. अगदी समोर बॉल टाकला आणि निखिलनं ओळखलं, पारखलं, त्यानंतर अगदी टायमिंग प्रॉपर केला. हवेमध्ये चेंडू होता आणि हवेसोबत आपण जर पाहिलं तर तेवढाच तो दूरही चेंडू आपल्याला बघायला मिळाला. आता 24 बॉल 39 धावांची गरज आणि निखिलनं आल्याला एकच सांगून दिलं की टीम मध्ये मला एक व्यक्ती म्हणून जगायचं नाहीये, तर एक व्यक्ती म्हणून मला, एक व्यक्तिमत्व म्हणून मला आज जागा मिळवायची आहे. आणि निश्चितपणे त्याला जरूर माहिती आहे, कारण व्यक्ती हे मात्र कधी ना कधीतरी संपतं, पण त्याचं व्यक्तिमत्व हे मात्र शेवटपर्यंत राहतं. आणि निश्चितपणे तेच काम त्यानं केलं. ॲज अ बॅट्समन म्हणून तो मैदानावरती आला. बॅट्समन येतात, बॅट्समन जातात, पण बॅट्समन धावाही बनवतात ते त्याला दाखवून द्यायचं आहे. पहिल्याच बॉलवरती त्यानं षटकार ठोकला. 6 धावा टीमसाठी जोडला. त्या खूप महत्वाच्या राहतील. पुढचा बॉल रोहन सानप. रोहन सानप आले, भन्नाट वेगानं बॉल टाकताना पाहायला मिळतील. मी म्हटलं होतं ना, सुरग बाद झाल्यानंतर थोडा का होईना प्रेशर क्रिएट झाला तुषार कांबळेवरती, पण तेवढासा आपण जर पाहिलं तर दबाव घेण्याचं कारण नाहीये, कारण की त्याची कमतरता पूर्णपणे भासून दिली नाही. निखिलनं आलाच एक दमदार षटकारही टोकला, म्हणजे मॅचला फ्रंटफूट वरती नेण्याचं काम तेही करत होते, पण तुषार पहिला डॉट बॉल खेळलेत. कौतुक करावं लागेल. रोहन सानपचं टीमचे कॅप्टन आहेत. आता पूर्ण संघाला सावरायचं आणि टीमच्या स्थितीला सावरायचं आहे. खेळत असताना तुषारला समोर थांबवायचं आहे, हे विसरून चालणार नाहीये. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा बॉल पायामध्ये. पंचांकडे मोठी अपील. अपीलमध्ये आत्मविश्वास खूप कमी होता, उत्साह बराचसा पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणी लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल इथे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं संघाचं धावफलक हे मात्र 17 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळतं. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावफलकावरती लागतात आणि दुसरं षटकही आपण पाहिलं तर मार्गस्थ आहे. इथे रोहन कमबॅक मिळून देईल का? पुन्हा नव्यानं आपण पाहिलं तर खामचाई खाम श्री जोगिरदेव पुष्टाची वाडी संघ या मॅच मध्ये ऊर्जा निर्माण करेल का? कारण की बॅटिंग करत असताना थोडे नाराज केले फलंदाजाने, कारण की जो विश्वास होता योगेश लोटणकर वरती, तो विश्वास रोहन सानप वरती होता, त्या विश्वासाला सार्थ ठरणारा खेळ झाला नाही. हरकत नाहीये, इथून कमबॅक होईल. हा ट्रॅकर, हा बॉल होता. निखिलनं बॅट जरूर फिरवली. ती बॅट अगदी बॉलच्या विपक्षामध्ये होती, त्या कारणाने इथे धावाही मिळणार नाहीयेत, पण डॉट बॉल मिळेल. एक डॉट बॉल आता खामजाई खाम जोगिरदेव पुष्टाची वाडी संघाला पुढे पुढे नेण्याचं काम करणार आहे आणि तोच एक डॉट बॉल घेण्याचा प्रयत्न आता रोहन सानप करताना पाहायला मिळतील. त्यांनी आतापर्यंत 3 चेंडू टाकले आणि 3ही चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 1 धाव ती लेग बाईची होती, म्हणजे लिगली आपण जर पाहिलं तर त्यांच्या गोलंदाजीमध्ये एकही धाव आली नाहीये. चांगली गोलंदाजी राहिली आहे. फलंदाजाने कुठल्याही आपण जर पाहिलं तर अद्यापचा रोहनचा एकही बॉल बॅट वरती घेतला नाहीये. अजून 3 बॉल कसे येतील आतापर्यंत विचार केला तर धावा ज्या पद्धतीने चालू आहेत अशा पद्धतीच्या धावा चालू राहिल्या तर मॅच वरती मजबूत पकड निश्चित होईल टीम स्वयंभू भुवनेश्वरची, पण तिथेही एकाच ब्रेक थ्रू महत्वाचा राहील. यावेळेला पायातला बॉल अगदी उडवला डीपेस्ट्रा कव्हरला, चेंडूच्या खाली. शुभम कोणतीही चूक करणार नाहीयेत. अजून एक धक्का, एक मोठी विकेट आणि आता निखिल
बॅट्समन तुषार एकच सांगत असेल की जीवनाच्या प्रवाहामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक माणसं भेटतात, पण काही साथ देतात, काही साथ सोडून जातात. आणि ते समीकरण या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतं. आपण पाहतोय काही फलंदाज येतात, काही साथ देतात, काही साथ सोडूनही जातात. आणि आपण जर पाहिलं तर इथे कुठेतरी आपण श्री धावीर मित्रमंडळाचा विचार करूया. काही साथ देतात, काही सोडून जातात, पण ही स्पर्धा थांबत नाहीये. तब्बल 12व्या पर्वामध्ये आपण इथे 12व्या पर्वापर्यंत आपण आलोय आणि इथूनही पुढे ही दमदार स्पर्धा अजून पुढे आपण जर पाहिलं तर भरत राहील, यात मात्र शंका नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तिसरा फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन आला मुन्ना पाटील. स्ट्राइक एंडला मुन्ना पाटील 4 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केलेला नाहीये. रोहनने एक सफलता प्राप्त. रनवे मध्ये प्रॉब्लेम थोडा थांबला, निश्चित थोडा दबावही त्याच्यावरती आहे आणि हे थांबण्याचा निर्णय खूप सारा गरजेचा. रनवे मध्ये प्रॉब्लेम आला तरीही चेंडू टाकण्याचा निर्णय घेतला तर मध्ये एकाच वेळेला भीमर पद्धतीचा बॉलही पडला जाऊ शकतो, एखादा खराब बॉल बॅटखाली येऊ शकतो आणि हेच रोहनला कळून चुकलं. तो थांबला, पुन्हा मागे चालला आणि पुन्हा नव्यानं तो त्याच थाटणीची गोलंदाजी करेल ज्या पद्धतीने त्यानं 4 चेंडू टाकलेत. 20 बॉल 38 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल समोर मुन्ना आले, अगदी आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले. बघा पूर्ण जर विचार केला ना तर मुन्नाने पहिलंच मन बनवलं होतं की बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग किंवा मग स्क्वेअर लेग अशा स्वरूपाचाच फटका सजवायचा. ऑफ स्टिकच्या खूप बाहेर आले आणि त्याच वेळेला मोठा फटका खेळत असताना 5वा डॉट बॉल आला. एक चांगली कामगिरी, एक लेग बाईटचे फक्त सिंगल आणि त्याच्यामध्ये एक विकेट आणि त्यानंतरचे 3 डॉट बॉल. हे समीकरण मैदानावरती पाहिलं. रोहनने मॅच मध्ये आणलं, रोहनने पुन्हा कमबॅक केलं, टीमला एक वेगळी ऊर्जा निर्माण करून दिली आणि संघाचा कर्णधार अगदी आता पुढे सरकताना पाहायला मिळतं. यावेळेला डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग, अगदी पुढे आले, बॉलला पुढे फेकून दिलं. मुन्ना पाटीलचा पाटीलगिरी दाखवणारा हा षटकार. ते व्यवसायाने पोलीस आहेत आणि पोलिसांमध्ये एक मूलमंत्र आहे, सदरक्षणाय खल निग्रहणाय. बघून बघून घ्यायचं आणि मग एकदा काही आपली खाकी दाखवायची वेळ आली की मग अशा पद्धतीने स्वार व्हायचं की समोरच्याकडे उत्तरच नसायचं. तो खाक्या या वेळेला मैदानामध्ये मुन्ना पाटील दाखवतात आणि 2 चेंडूंचा सामना करत 6 धावांवरती पोहोचतात. संघ पोहोचलाय 3 गडी बाद 23 वर. आणि नक्कीच ओळखलं पारखलं. पहिला बॉल अगदी ते डॉट बॉल खेळले, दुसऱ्याच बॉलवरती आक्रमण चढवलं आणि अगदी आपण जर पाहिलं तर हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना असेल यात ते मात्र शंका नाहीये. 23 धावा 2 षटका अखेर धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. आणि आता आपण जर विचार केला ना तर सुयोग कशी गोलंदाजी करतील ना हेही आपल्याला बघावं लागेल. या मॅच मध्ये सुयोगची कामगिरी कशी असेल आणि ज्या वेळेला सुयोग वरती विश्वास दाखवला, सुयोगने बॅटिंग केली, एक षटकार त्याच्या बॅटमधूनही बघायला मिळाला, पण आता त्याला बॉलिंग करायची आणि धावा थांबवायच्यात. आणि तिथे आपण जर पहिल्यानंतर मॅच रंगात येताना पाहायला मिळते. सामना रंगला आणि सामना रंगतोय. आता 2 षटका अखेर 23 धावा येताना पाहायला मिळाल्यात. अजूनही 18 चेंडू 32 धावांची आवश्यकता. या सामन्यामध्ये बरंच काही बाकी राहिलं आणि एक रोमहर्षक सामना, क्वालिफायची मॅच जशी काल झाली होती ना तशी आजही बघायला मिळेल. कारण की धावीर चषक ही स्पर्धा म्हटली की शेवटाकडे आल्यानंतर ती स्पर्धा रंगातच येते. हाई बॉल, बॅटची लीडिंग एज, बॉल हवेमध्ये. नक्की ओमकार की कोण येतील? ओमकार आले, त्यांनी बॉलला पकडलं आणि तुषार कांबळे यांना मैदानाच्या बाहेर बचावण्यासाठी भाग पाडलं. एक महत्वाची विकेट, सर्वाधिक मोठा धक्का टीम स्वयंभू भुवनेश्वर टीमला. तुषार बाद.
कांबळे मागच्या मॅच मध्ये हिरो बघायला मिळाले आणि आता मात्र झिरोचा चष्मा घालून बाद होताना पाहायला मिळाले. कारण की ज्यांच्याकडे आशेचं किरण म्हणून बघितलं गेलं होतं, पण तेवढेच हुशार आपण जर पाहिलं तर कौतुक करेल मी रोहन सानप आणि त्याच्या संपूर्ण टीमचं. बघा ज्या वेळेला फास्टर बॉलर यूज केलं शुभम, त्यांच्यावरती अगदी 16 धावा आला. रोहनने सुद्धा गोलंदाजी केली, तेही फास्टर होते, पण तेव्हा तुषार कांबळे स्ट्राईक वरती नसल्या कारणाने तिथेही धावा आल्या नव्हत्या. पण आता रोहनला कळून चुकलं होतं की तुषार फास्टर बॉलर वरती चांगल्या पद्धतीचे फटके खेळू शकतात, तर त्या कारणाने मात्र कुठेतरी एखादा फिरकीचा जादूगार समोर आणण्यात आला. सुयोग देवकरला आमंत्रित करण्यात आलं. पहिल्याच बॉल वरती अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग झाला आणि बॅटच्या अगदी वरच्या दिशेला लागल्यानंतर एक महत्वाचा झेलही टिपला गेला. म्हणजे बॅट्समन तुषार कांबळे बाद झाल्यानंतर आता ओमकार टवटे मैदानावरती आलेत, संघाचे कर्णधार आहेत. आता ज्या वेळेला आपण म्हणतो ना सातत्यानं टीमचा तारणहार बनेल कर्णधार, आणि तोच कर्णधार आता समोर आला, फेस करेल बॉलर सुयोगला. षटकातील पुढचा बॉल. रनवे मध्ये प्रॉब्लेम थोडं थांबण्याचा निर्णय जरूर अचूक असेल. 17 बॉल 32 ची आवश्यकता उमेश दादा आपण पाहतोय. कालही आपण पाहिलं होतं क्वालिफायचा सामना संपूर्ण रंगला होता मैदानावरती आणि कालची मॅचही पैसा वसूल राहिली होती आणि आजचीही होईल. हाही क्वालिफायचा सामना आहे आणि रंगात येईल. डिपेस्टला कव्हरला चांगला स्ट्रोक, तिथे शुभमचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये शेवटच्या क्षणी अपयश. यावेळेला ओमकार टवटेच्या बॅटमधून आला चौकार आला. म्हणजे आकाश दादाही आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की धावीर चषक 2023 ही स्पर्धा पार पडली होती, तेव्हाही दुसऱ्या दिवसामध्ये रोहन सानप यांचा संघ म्हणजेच खामजाई खाम खेळत होता. त्यावेळेला ते 7-4 फॉर्मॅट मध्ये होते, पण त्या दिवशी त्यांनीही प्लेअर ऑफ द डे चा मान पटकावला होता आणि आजही तशीच कामगिरी त्यांची राहिली आहे. एका मॅच मध्ये तब्बल 5 विकेट आणि या संपूर्ण सामन्यामध्ये एक रोमहर्षक कामगिरी त्यांनी केली आहे. म्हणजे संपूर्ण धावीर चषकामध्ये त्यांचा बोलबाला मागील वर्षापासून व्हायला सुरुवात झाली आहे. कारण की तुषार दादांनी सांगितलं ना मगाशी, आपण जर पाहिलं तर सुयोगचा मग खेळ असेल किंवा मग अनेक अजून खेळाडू असेल, मग योगेश लोटणकर असेल, मग रोहन सानप असेल किंवा मग अजून खेळाडू, मग सुराग दाभाडे ज्याने सांगितलं की वर्षभर कोणती स्पर्धा खेळलो नाही तरी चालेल, धावीर चषक ही स्पर्धा मला खेळायचीच. आणि हे बरेच खेळाडूंचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हे आयोजक मेहनत घेतात आणि 12 वर्ष आज या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेमधून जो खेळाडू पुढे खेळतो ना त्याची कॉन्फिडन्स लेवल वेगळीच हाय होते अगदी. आणि निश्चित महेंद्र अंधेरी या नावाला सुद्धा कोण विसरेल. त्या खेळाडूचं नाव या स्पर्धेमध्ये लौकिक झालं आणि आता ओपन फॉर्मॅट मध्ये तो अगदी धुमाकूळ घालतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी सेन्सिबल क्रिकेट, सन्मानजनक फटका पाहायला मिळाला. आणि प्रत्येक खेळाडूंना म्हणजे मग रोह्यामधून योगेश पेनकर यांचंही नाव येतो आणि रोह्यामधून तेही खेळाडू खेळतात. सातत्यानं तिथून रोहा तालुक्यातून आणि रोहा तालुक्यानं बरेचसे टेनिस क्रिकेट विश्वाचे हिरे दिले आणि आजही या स्पर्धेच्या माध्यमातून यावर्षी कोणीतरी नवीन मिळेल यात मात्र शंका नाहीये. पुढचा बॉल सुयोग. समोर आलेला चेंडू ओमकार टवटेच्या पाठमधून आक्रमण, याही वेळेला दमदार षटकार. चेंडू 20 धावांची गरज, टीमची धावसंख्या 35 या आकड्यावरती. काय फटकेबाजी चालू आहे ओमकार टवटे. निश्चित आपण कौतुक याच गोष्टीसाठी करत होतो सुयोगचं की सुयोग चांगली गोलंदाजी पहिल्या 3 चेंडू मध्ये करत होता, पण पुढच्या 2 चेंडूचा विचार केला तर ज्या वेळेला ओमकार टवटे आला ना, एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाला. या धावा खूप महत्वाच्या राहतील कारण की ओमकारला माहिती आहे, आज ओमकारनं सांगितलं की मी ऍज अ आयकॉन 4 वर्ष या स्पर्धेमध्ये खेळलो, मग 4 वर्ष खेळत असताना मी 2 वेळा या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये जाण्याचा बहुमान पटकावला, पण याही वर्षी माझ्या गावासाठी मला खेळायचं आहे. शॉर्ट पॉइंटला खेळायचं होतं, अगदी बॅटची कडा घेतली होती. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पळताना पालेमित्र गली क्षेत्राचे क्षेत्ररक्षक आले, बॅकअप मिळाला डीप मधलं दीपेशचं आणि तदनंतर दोन्ही फलंदाजांनी तद्वर 2 धावा सुखरूपरित्या कंप्लीट केलेला पाहायला मिळतील. 18 चेंडूंचा खेळ संपला आणि 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती तब्बल 37 धावा. आता 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 18 धावांची गरज. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया, लगेचच मॅच कडे येऊया.
आपण याही गोष्टीकडे लक्ष घेतो की जिंकलो तर आनंद मिळेल आणि हरलो तर अनुभव नक्की मिळेल आणि तो अनुभव घ्यावा आणि या स्पर्धेचा तर निश्चित अनुभव येणं गरजेचंच आहे। या स्पर्धेचा अनुभव बराच खेळाडूंना आला आणि आता अनुभव पणाला लावून मागील वर्षामध्ये रोहन चांगला खेळत होते, पण या वर्षी कसा खेळ करतील ना, कारण की आता या मॅचची ही महत्वाची ओव्हर असेल। एकंदरीत आपण पाहिलं तर 12 बॉल 18 धावांची आवश्यकता। या ओव्हर मध्ये रोहन गोलंदाजी कशी करतील हे बघायचं। 9.00च्या सरासरीने पुढे जायचंय स्वयंभू भुवनेश्वरला। समोर आहेत मुन्ना पाटील। पहिलाच बॉल अडवा, बॅटनं फ्लिक केला। एक क्रिकेट मधील नजाकत दाखवणारा स्ट्रोक, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेखेच्या पार। याही वेळेला धावा मिळतील 4, धावसंख्येला मिळेल आता आकार चौकार। याही गोष्टीची आठवण करून देतील की विकेटची लाईन थांबली आणि या दोन फलंदाजांची जोडी जमली आणि एक चांगल्या पद्धतीचा खेळ होताना पाहायला मिळाला। म्हणजे एका बाजूला मुन्ना पाटील असतील, एका बाजूला आपण जर पाहिलं तर मग त्यांच्या साथीला खेळत असताना ओमकार टवटे, या दोघांची जोडी जमली आहे आणि आता मात्र ही जोडी जमल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं काम करताना पाहायला मिळाले स्वयंभू भुवनेश्वर टीमसाठी। टीमची धावसंख्या 41 वरती, जिथे 12 बॉल 18 ची गरज होती, पहिला चौकार आला म्हणजे आता 11 चेंडू 14 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी टीम स्वयंभू भुवनेश्वरला। दोन गाव एक संघ आता लढताना पाहायला मिळतील क्वालिफायची मॅच। हाफ ट्रॅकर बॉल अगदी पुढे आले होते आणि त्याही वेळेला आपण जर पाहिलं तर पंचांचा इशारा काय येईल, वाईड बॉलचा इशारा आला। अगदी फलंदाजाच्या खूप वरून हा चेंडू गेला आणि हेच पंचांनी कळवलं हा व्हाईट बॉल अवंतर स्वरूपाचा बॉल म्हणून या बॉल कडे पाहिलं गेलं आणि ही अवंतर स्वरूपाची धाव आता कॉन्फिडन्स लेवल खूप हाय करेल बॅटिंग करणाऱ्या संघाची। स्वयंभू भुवनेश्वर संघ मैदानाच्या आतमध्ये काय खेळ चालू आहे, अगदी आपण जर पाहिलं तर थोडा का होईना त्यांनी पत्त्याच्या बंगल्यासारखा एखादा मोठा बंगला उभा करायला सुरुवात केला होता। तो कुठेतरी लडखडतही होता, पण एखादा पत्ता पुन्हा कडक झाला आणि तदनंतर पुन्हा अर्धा का होईना तो बंगला तसाच उभा राहिला। चला विनंती करतोय स्पीडअप घ्या। अगदी याही वेळेला आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा आल्यानंतर टीमची धावसंख्या 1 न पुढे सरकताना पाहायला मिळाली। टीमची धावसंख्या 42 या आकड्यावरती पोहोचले। 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा मैदानाच्या आतमध्ये। आता येणारे 11 बॉल आवश्यकता 13 धावांची, सामना कुठपर्यंत रंगेल। कमी गतीचा बॉल टाकला, बॅटची एज घेतली काही बघावं लागेल आणि इथेही सफलता। या वेळेला आपण जर पाहिलं तर रोहन सानप यांच्या नावे एक महत्वाची विकेट। अजून एक फलंदाज मुन्ना पाटील मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील। पुन्हा कमबॅक होईल का हाही प्रश्नचिन्ह निर्माण झाला। बघा पहिल्या मॅच मध्ये शुभम हातकमकर अगदी आपल्याला 3ऱ्या क्रमांकासाठी बॅटिंग करायला येताना आपण बघितले, पण आता तब्बल 7व्या क्रमांकासाठी बॅटिंगला आलेत। पण आणि याच फटक्यांसाठी ओळखले जातात। अगदी आपण जर पाहिलं तर ताकदीचा वापर सातत्याने ते करताना पाहायला मिळतील, पण या आजच्या संपूर्ण दिवसामध्ये कुठेतरी ते बॅकफुटला आहेत। पण इथून टीमला फ्रंटफुटला नेण्याची ही एक संधी नामी आहे। 10 बॉल आता 13 धावांची आवश्यकता या संपूर्ण सामन्यामध्ये। त्यावेळेला आपण म्हणतो ना की तुम्ही जसा विचार करता तसेच बनता। मग स्वतःला कमकुवत समजलं तर स्वतःला कमकुवतच राहणार आणि तदनंतर आपण जर पाहिलं ना तर स्वतःला सामर्थ्यवान समजाल तर स्वतः सामर्थ्यवान व्हाल आणि हेच आहे निश्चितपणे रोहनला जरूर माहिती आहे।
स्वतःला कमकुवत अजिबात समजायचं नाहीये. भले 10 चेंडूमध्ये 13 धावा आहेत, याही धावा आपण थांबवू शकतो, हे सामर्थ्य त्याला दाखवून द्यायचा, हा संघर्ष त्याला करायचा आणि हे संघर्ष ते करतानाही बघायला मिळतील. एक सिंगल स्कोर कार्ड वरती अजून प्लस केली. आता 9 बॉल 12 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. 9 चेंडू 12 धावांचं इथे समीकरण मैदानावरती आपण पाहतोय. आता उमेश दादा आपण पाहिलं ना, ज्या काही आशा अपेक्षा सर्व काही आहेत ना स्वयंभू भुवनेश्वर टीमच्या बाजूनं, त्या ओमकार टवटे या नावावरती आहेत. कारण की तो टीमचा कॅप्टन आहे, 4 चेंडू मध्ये 13 वरती खेळतोय, बॅटिंग चांगली करतोय. पण एका बाजूला रोहन सानपचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला चेंडू बघा, अगदी टप्पा पडल्यानंतर कमी गतीचा बॉल होतोय आणि व्हेरिएशन पाहायला मिळाले. ही चांगली कामगिरी आहे. रोहनला सुद्धा माहिती आहे आता मिळालेली संधी, त्या संधीचं करायचं मला सोनं. आणि खामगावचा विचार केला तर मागील वर्षी सुद्धा 7-4 फॉर्मॅट मध्ये जी क्वालिफायची मॅच होती, 1 बॉल 6 वरती तो सामना गेला आणि योगेश लोटणकरनं तो षटकार मारला होता. म्हणजे खाम संघाला म्हणूया एक सवयच झाली आहे श्री धावीर चषकामध्ये खेळत असताना शेवटच्या बॉल पर्यंत मॅच खेळण्याची, क्वालिफायची. षटकातील पुढचा बॉल 8-12, 8 धावा, ज्या 8 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. हा असताना चांगला फटका आलाय. याही वेळेला प्रयत्न केले, प्रयत्नांमध्ये असफल राहिले. बघा ओमकार टवटे याही वेळेला चौकार ठोकतील. अजून एक चौकार. आकड्यावरती आता 7 बॉल 8 धावीची आवश्यकता. बोललो ना मी, एक आपण जर पाहिलं तर कामजाई कामश्री जोगिरीदेव पोस्टाचीवाडी संघाचा विजय आणि त्याच्यामधला अडथळा म्हणजे ओमकार टवटे आता एकटे उभे राहिलेत. लोवर फुल टॉस, ऑन साइडला चांगला स्ट्रोक आणि काय केलंय मनीषनं. अगदी ओमकार टवटे सारखा खेळाडूचा झेल तुम्ही सोडताय, क्वालिफायची मॅच खेळता. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही काय केलं याचा विचार आता प्रेक्षक वर्ग जरूर करणार नाहीयेत. आता तुम्ही काय करता, क्वालिफायच्या मॅच मध्ये खेळ कसा होतोय याचा विचार केला जाईल. बघा अगदी अलगद हातामध्ये बॉल आला होता, मनीष होते मिड विकेट आणि लॉंगॉनच्या अगदी मधोमध, आणि एक साधा सरळ सोपा झेल त्यांनी सोडला आणि कॅच सुटल्यानंतर ही मॅच कुठपर्यंत आली. 6 बॉल 7 धावांवरती. 6 बॉल 7 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेला आपण म्हणतो लाइफ जितनी हार्ड होगी ना आप उतने स्ट्रॉंग बनोगे, आप जितने स्ट्रॉंग बनोगे ना लाइफ उतनी इजी होगी. आता तुम्हाला स्ट्रॉंग बनावं लागेल. 6 बॉल मध्ये एकंदरीत तुम्हाला 7 धावा थांबवायच्यात, तर तुमचं समीकरण आणि तदनंतर तुमचा गोलंदाज, त्याच्यावरचा विश्वास, सगळं काही त्याला संघर्षामध्ये दाखवून द्यावा लागेल. क्वालिफायचा सामना, चित्तथरारक ही स्पर्धा. आता मात्र दुसरा दिवस शेवटाकडे आलाय. कालही या मैदानावरती 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता होती आणि पहिल्या बॉलवरती मला वाटते षटकार आला होता. 5 बॉल 2 ची गरज असताना ऑल आउट होण्याची संधी होती आणि त्याच कारणाने तिथे विकेट आल्यानंतर तो संघ ऑल आउटही झाला होता. म्हणजे नशिबाची साथ नसावी असंही म्हणूया आपण, कारण की अगदी 3 चेंडू हातामध्ये असूनही पराजय हाती आला, कारण की विकेट तुमच्या हातामध्ये बाकी नव्हते. म्हणून विकेट्सही खूप महत्वाचे आहेत आणि ते शिकायला मिळालं कालच्या दिवसामध्ये. आता इकडे विकेट्सही बरोबर आहेत, सगळं काही ओके मध्ये आहे, पण 6 बॉल मध्ये 7 बनवायच्यात. पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा ओमकार सानप बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळतील. महत्वाचे खेळाडू आहेत आणि ओमकार चांगल्या पद्धतीने जाणतो की क्रिकेटच्या खेळामध्ये आपण जर विचार केला ना तर स्वतःला कधी कणखर बनायचं. मग खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा, कठीण परिस्थिती आली ना की स्वतःला कणखरच बनवायचं. 2 ओमकार एकमेकांच्या समोर, एकाच्या हातामध्ये बॉल, एकाच्या हातामध्ये बॅट. रोहन सानप बॉलच्या खाली, फलंदाज बाद. मॅच मध्ये ट्विस्ट, पुन्हा भोवऱ्यासारखा गोल 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 फिरला. 6वा फलंदाज मैदानाच्या बाहेर.
आता मैदानाच्या बाहेर आमचे प्रेक्षक वर्ग जे ज्यांना या दोन्हीही टीमचं काही आपण जर पाहिलं तर माहित आहे, दोन्ही टीमचा खेळ माहिती आहे, पण दोन्हीही टीमच्या बाजूने आता एका बाजूला पैजेही लागले असतील. बघा आपण पाहिलं तर आता एकच जण म्हणत असेल 4 बॉल मध्ये 7 इथे होणार नाहीत का, तर ओमकारने चांगली बॉलिंग केली, विकेट मिळवल्या. पण आता अल्पेश पाटील खराबटीकर म्हणत असतील की अल्पेश आम्हाला माहिती आहे 2 बॉल मध्ये सुद्धा या मॅचला फिनिश करू शकतो, ही ताकद त्याच्याकडे आहे. आणि ज्यावेळेला आपण म्हणतो ना अडचणीच्या वेळेमध्ये सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, आणि तो विश्वास आता बॉलिंग करत असताना ओमकार सानपनं दाखवला. आणि याही वेळेला आपण जास्ती वेळेला म्हणतो ना की आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे जी पायथ्यावरून आपल्याला शिखरावरती नेते, आणि आज आत्मविश्वास दुनवेल का ओमकारचा. या वेळेचा बॉल भन्नाट वेगाचा, वाह काय चेंडू राहिला, अगदी अजून एक विकेट मिळवून देणारा, मॅच मध्ये ट्विस्ट, सामना रंगला आणि स्वतःला सिद्ध केलंय ओमकार सानपनं. 6 चेंडू 7 धावांची गरज असताना पहिल्या 3 चेंडू मध्ये 1 सफलता आपल्या नावे, अजून एक फलंदाज बाद. मॅच रंगली, सामना रंगात आला, रंगात रंगून नाहून आपण गेलोय श्री दहावीर चषक 2024 मध्ये. क्रिकेटचा सोहळा, विकेटचा विचार केला तर खामजाई काम जोगिरदेव पोस्टाचीवाडी टीमच्या गेल्यात 8 विकेट्स आणि स्वयंभू भुवनेश्वर टीमच्या आहेत 7 विकेट. 3 बॉल 7 ची गरज आहे, 3 मध्ये 6 ही चालतील जर विकेट इथे आले नाही तर. आणि टॉसही भुवनेश्वर टीमच्या बाजूने आहे. पण आता या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊन जमणार नाहीये. आता रोहन सानप कशी बॉलिंग करेल आणि त्याच्यावरती शुभम हातकामकर कशी बॅटिंग करेल ना, याच्याकडे लक्ष वेधलंय. सॉरी, ओमकार सानप आहे. आणि निश्चित आता बघा या मॅचनं पूर्ण एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली. आमच्या प्रेक्षक वर्गांना सुद्धा वाटलं होतं 55 धावा आरामात होतील, पण संध्याकाळचं सत्र आलंय. पुढचा बॉल, या वेळेला बॉल अगदी बॅटची आतली कडा, आमचे तुषार दादा ही आतल्या आत आपल्या स्वतःला पैज लावताना पाहायला मिळाले. कारण की मी म्हटलं ना एकदा पैज लावायचीच आहे तर स्वतःशी लावून बघा, हारलो तर अनुभव मिळेल, जिंकलो तर स्वतःला आनंद मिळेल. आणि त्याच वेळेला इथे अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. आता 8वा धक्का टीम स्वयंभू भुवनेश्वर टीमला. विकेट्स आता सेम आहेत. टॉसचा विचार केला तर टॉस भुवनेश्वर टीमच्या बाजूने आहे. आणि ज्या वेळेला आपण म्हणतो ना की आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं ना की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच राहिला पाहिजे. आणि या दहावीर चषकामध्ये जरूर इतिहास नोंदवला जाईल का. ओमकार सानप बॉलिंग मार्क वरती 2 बॉल 6 धावा 2 बॉल. आडवा बॅटनं स्ट्रोक, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक, वा फलंदाज बाद. 1 बॉल 6 आता कंपल्सरी डीजे. चा सामना आज पुन्हा ऍक्शन रिप्ले बघायला मिळतोय की काय. 1 बॉल 6, एक डालक पुन्हा नव्यानं आठवेल. हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला. आता जय येईल मैदानाच्या आतमध्ये. जय सुतार त्याचं नाव आहे. तो ठोकेल का, या षटकारानं मॅचला जिंकून देईल का. जय सुटे, जय सुटे. अगदी आपण जर पाहिलं तर सैराट या चित्रपटाचा तो वर्षा होता, त्यानं षटकारही टोकला, सामना जिंकूनही दाखवला. आता स्वयंभू भुवनेश्वरचा हा बॅट्समन आला, त्याचं नाव आहे जय. 1 बॉल 6. प्रेक्षक हो, मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या. 1 बॉल 6 आणि षटकार आला. वा भाई वा. तुषार शिंदे सरांची जुबानी 16 होणे नाही.
मध्ये तुषारजी शिंदे साहेब कॉमेंट्री करत होते, योगेश लोटणकर बॅटिंग करत होते, 1 बॉल 6 ची गरज होती आणि तेव्हाही ते म्हटले होते 1 बॉल 6 होतील आणि आताही आमच्या कानामध्ये त्यांनी सांगितलं होतं 1 बॉल 6 होणार आणि अगदी 10वा खेळाडू येऊन त्यानं षटकार मारला. वा भाई वा, ऐसा सोहळा होणे नाही. दहावीर चषकामध्ये अजून एक संघ